श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर काल बोलल्यासारखं तुम्हाला मला इडली करून दाखवायची होती, तर ती सकाळ सकाळी करत होतो कारण रात्री काय जमलं नाही. तर मी पिठामध्ये अजिबात पाणी घातलं नाही, फक्त चवीनुसार मीठ घातलं आणि भांड्याला तेल लावून 15 मिनिटासाठी स्टीम करायला ठेवली होती इडली. तर स्टीम झाल्या का ते पण चेक केलं मी चमचा घालून, जर चमच्याला चिटकलं नाही तर व्यवस्थित स्टीम झाल्या समजायचं. आणि इडली बघू शकता तुम्ही, सगळ्या इडल्या एकसारख्या फुगल्या होत्या, तर खूप छान झालेल्या. तुम्हाला पण अशा करायच्या असतील तर त्यामध्ये शिळा भात घाला आणि सोडा घालून ते पीठ उन्हामध्ये ठेवा, किंवा रात्री करायचं असेल तर सुती पोत्यावरती ठेवा, खूप छान पीठ फर्मिट होते. आणि मी गरम होती म्हणून तुम्हाला हे दाखवलं नाही, पण सुरीने चिरून दाखवली की स्पंजी कशी झाल्या, तर खूप छान झालेली. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. तर स्वराजला मी असं काय आज आवरलं होतं, कारण स्वराचे केस जरा वाढल्यात आणि बड्डे आला आहे, त्यामुळे मी कट केले नाहीत. तर स्वराजला एक सवय लागली आहे की कागद खायची. किती पण डॉक्टरांना दाखवलं, कॅल्शियमचं औषध वगैरे दिलंच तरीसुद्धा तो कागद खायचं काय सोडणं झालं आहे. तर तुमच्याकडे काय उपाय असेल तर मला नक्की सांगा. आणि स्वराज कसा क्यूट दिसतो शेंडीमध्ये ते पण सांगा. तर परत कामावरती गेलो, काम वगैरे चालू झालं. नंतर जायचं होतं मला एका दुकानामध्ये, कारण स्वराचं फोटोशूट करायचं होतं, त्यासाठीच कॉस्ट्यूम घ्यायला गेलतो. तर कॉस्ट्यूम वगैरे घेतला आणि परत पेशंटच्या घरी गेलो. तर पेशंटच्या घरात इतक्या जवळ माकड होतं की बासच. तर आज घरी यायला 6-6:30 वाजले. तर आजच्यासाठी एवढंच. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.